नमस्कार शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता, रखडलेला 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा तुम्ही आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून देखील ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व ऑफिशियल अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील। पहा, नमो शेतकरी असो, पीएम किसान योजना असो किंवा पीक विमा 2024-25च्या अपडेट असो, या अपडेट संदर्भातली कृषी विभागाच्या माध्यमातून येणारी प्रत्येक माहिती जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया नमोच्या 8व्या हप्त्यासंदर्भात माहिती। तर नमोचा जो 8वा हप्ता आहे कुठे रखडलेला आहे हा शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। नेमका हप्ता कधी जमा होणार आहे, कोणती तारीख आहे? तर या ठिकाणी पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगोदर आपल्याला माहिती असलं पाहिजे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता आहे हा 8वा हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला राज्य सरकारची मंजुरी आहे 8व्या हप्त्याच्या वितरणासाठी आणि पात्र लाभार्थ्यांची संख्या ही तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। 90 लाखापेक्षा जास्त पात्र लाभार्थी ठरलेले आहेत आणि राज्य सरकारकडून परवानगी देखील देण्यात आलेली आहे, पण हे वाटप आणखीन झालेलं नाही। आणि याला कारण नेमकं काय आहे तर पहा, फक्त मंजुरी मिळालेली आहे हप्ता वितरण करण्यासाठी, पण ऑफिशियल शासन निर्णय आणखीन जारी झालेला नाही, त्यामुळे हे वितरण रखडलेलं आहे। शासन निर्णय आल्याशिवाय वितरण होणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमचा प्रश्न असेल की नेमका कधीपर्यंत शासन निर्णय येईल, कधीपर्यंत हे पैसे जमा होतील? तर फेब्रुवारी महिना महत्त्वाचा असणार आहे शेतकऱ्यांसाठी, कारण पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील याच महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वितरण होण्या अगोदर नमोचा हप्ता देखील येणं अपेक्षित आहे। पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या वितरणाची तयारी जी आहे ती सुरू झाल्याची माहिती देण्यात येत आहे। शक्यता वर्तवण्यात आलेली आहे की हा जो हप्ता आहे तो 24 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। 24 फेब्रुवारीला पीएम किसान दिन असतो, त्याचमुळे ही योजना त्या दिवशी सुरू झाली असल्या कारणाने 24 फेब्रुवारीला हा हप्ता वितरण केले जाण्याची शक्यता आहे। आणि त्याच्याही आधी पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या अगोदर नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हा जो हप्ता आहे तो शासन निर्णय आल्याच्या नंतर वितरित करण्यात येणार आहे, पण शासन निर्णयासंदर्भात आणखीन कोणतीही ऑफिशियल तारीख नाही किंवा शासन निर्णयासंदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही। शासन निर्णयासंदर्भात ज्यावेळेस ऑफिशियल माहिती मिळेल त्यावेळेस तुम्हाला मी कळवेल चॅनलच्या माध्यमातून, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।